धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे गव्हापासून आणि गूळ घालून बनवलेला एक असा गोड आणि खमंग पदार्थ आणि पौष्टिक गुलगुले। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। गोड भजे बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया। 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 2 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे, आपल्या चवीनुसार थोडंसं मीठ घ्यायचं आहे, बडीशोप, सुंठ आणि विलायची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला आहे। चला तर आपण आता गोड भजे बनवूया। गोड भजे बनवण्यासाठी आधी मी गूळ विरघळून घेणार आहे। अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे आणि 1 वाटी गूळ आपण विरघळून घेऊया। गूळ सगळा विरघळून घ्यायचा आहे। आपला गूळ सगळा विरघळून झालेला आहे आणि पाणी थंड पण झालेलं आहे गुळाचं, बघू शकताय। आता मी हे पाणी गाळून घेणार आहे। दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकणार आहे। गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे। बडीशोप, विलायची आणि सुंठ पावडर आहे ही। थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं, अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे खायचा। आता हे पीठ आपल्याला भज्याच्या पिठाप्रमाणे करायचे। आपण लागण तसं ही गुळवणी टाकणार आहे। आज आपण मस्त खमंग असे गुलगुले बनवणार आहोत। खायला पण खमंग लागतात आणि पौष्टिक पण असतात। 1-2 मिनिटं झाकून ठेवणार आहे। 5 मिनिटांनंतर बघू शकता आपलं पीठ, तेल पण गरम झालेलं आहे। आता आपण गुलगुले तेलामध्ये सोडूया। तेल आपलं गरम झालेलं आहे। मस्त खमंग पौष्टिक असे आपण आज गुलगुले बनवणार आहोत। टम्म असे आपले गुलगुले फुगायला लागलेले आहेत। नाही, मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। आता राहिलेले सगळे गुलगुले आपण असेच तळून घेणार आहोत। तयार झालेले आहेत आपले खमंग पौष्टिक असे गुलगुले, तुम्ही बघू शकताय। एकदम सॉफ्ट झालेले, त्यातून जाळी पडलेली आहे, कलर पण किती छान आलेला आहे। बाहेरून एकदम कुरकुरीत आहेत। माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।